आज आपण झटपट होणारा गोपाल काला ही रेसिपी आज आपण बनवलेली आहे। एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी ही रेसिपी नक्की करून बघा। या गोकुलाष्टमीला नक्की करून बघा आणि आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि आपल्या व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, सारिकाच किचन अँड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गोपाल काला। गोकुलाष्टमी स्पेशल आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी इथे जाड पोहे घेतलेले आहेत, मोठी वाटी, एक काकडी घेतलेली, तिची साल काढून सोलून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धी वाटी दही घेतलेला आहे, डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत सोलून, एक सफरचंद घेतलेला आहे, इथे लोणचं घेतलेलं आहे, मी आंब्याचं लोणचं आहे, जर तुमच्याकडे लिंबाचं लोणचं असले तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता। त्याच्यानंतर साखर घेतलेली आहे, हिरवी मिरची बारीक चिरून, जिरं आणि मीठ। आता आपण हे जाड पोहे घेतलेले आहेत, हे पाण्यामध्ये चांगले स्वच्छ धुवून घेऊ। पाणी घालून घेते। आता हे पोहे आपण एका चाळणीमध्ये निथळत ठेवू, यातलं सर्व पाणी काढून घेऊ। आता या चाळणीमध्ये आपण हे पोहे निथळत ठेवलेले आहेत, एका भांड्याच्या वर ठेवायचे आहेत, म्हणजे यातील सर्व पाणी निथळून जाईल आणि पोहे चांगले सुटसुटीत होतील। आता आपण दहीमध्ये साखर टाकून घेऊ। इथे आता एक भांडं घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण दही घालून घेऊ। आता दही घातल्याच्या नंतर यात आपण साखर घालून घेऊ। चवीपुरतं मीठ घालते। आता आपण याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे घालून घेऊ। आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली काकडी घालून घेऊ। आता आपण याच्यामध्ये सफरचंद घालून घेणार आहोत। सफरचंद अगोदर चिरून ठेवायचा नाही, त्याच्यामुळे तो काला पडतो। जेव्हा आपल्याला टाकायचं असेल तेव्हा चिरून घ्यायचा। आता आपण सफरचंद घालून घेऊ। आता याच्यामध्ये आपण लोणचं घालून घेऊ। लोणचं तुमच्याकडे लिंबूचं लोणचं असलं तर घालू शकता तुम्ही, मी इथे आंब्याचा लोणचा घातलेला आहे। आता वरून थोडी कोथिंबीर घालते। आता याच्यामध्ये आपण पोहे घालून घेऊ, जे आपण भिजत ठेवलेले ते। हे सर्व मिश्रण आता आपण एकजीव करून घेऊ। आता सर्व मिश्रण एकजीव करून झालेलं आहे। आता याच्यावर आपण फोडणी टाकणार आहोत। फोडणी करून घेऊ। आता आपण इथे मी फोडणीच्या भांड्यामध्ये 1 चमच तूप घेतलेलं आहे, याच्यामध्ये जिरं घालून घेऊ आपण। जिरं छान तडतडलं की याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घेऊ। गॅस बंद केलेला आहे मी। फोडणी छान अशी झालेली आहे। आता ही फोडणी आपण हे आपल्या सर्व साहित्यामध्ये टाकून घेऊ। सर्व फोडणी आता मी मिक्स करून घेते। आता आपला गोपाल काला तयार आहे खाण्यासाठी। एका बाउलमध्ये मी काढून घेते। आता आपण या भांड्यामध्ये हा आपला गोपाल काला काढून घेऊ। अतिशय कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये होणारा हा गोपाल काला। तर लवकरच तुम्ही या आपल्या गोकुलाष्टमीला नक्की करून बघा आणि आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा।
आणि आपल्या व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।